एक महत्त्वाची अपडेट। अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले असल्याचं जाधव म्हणाले। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं आमदारांनी विचारल्याचं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हणत गंभीर आरोप केलाय। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले होते असा आरोप यावेळी करत लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं आमदारांनी विचारल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय। मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो, काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय, हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे, हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही। लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही, परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे आहे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू। तर आपण पाहिलं यावर अजित पवारांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। असं जर कोणी कर्मचारी असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्याला कामावरून काढून टाकलं जाईल असंही अजित पवार म्हणालेत। मात्र हा गंभीर स्वरूपाचा आरोप जो आहे तो भास्कर जाधवांनी केलाय। अध्यक्षमध्ये मी मर्यादेमध्ये बोलतोय। मी अध्यक्षमध्ये तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर बोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात, त्यांच्या चिठ्ठ्या मी वाचल्या आहेत। लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या, नाव घेत नाही मी, म्हणून पण अध्यक्ष महोदय सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या।